जय हरी शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या माध्यमातून दर 4 महिन्याला 2,000 रुपये दिले जाते आणि त्याच्यासाठी आता प्रत्येक पात्र शेतकऱ्याला KYC करणं बंधनकारक आहे आणि ही जर KYC केली नाही PM किसान योजनेचं तर बंद पडतील, पण त्यावर आधारित नमो शेतकरी योजना आहे तिचेही बंद पडतील. म्हणजे आपल्याला हे वार्षिक 12,000 येणारे चालू ठेवायचे असतील तर KYC करणं बंधनकारक आहे. आणि तुम्हाला सांगतो आजकाल कसं झालंय, कोणतंही ऑनलाईन काम असलं की बस आपलं ते प्रत्येक शेतकऱ्याला करणं हे बंधनकारक झाले आणि ते केल्याशिवाय पर्याय नाही. आता पहिल्यानं कसं होतं, लहान लेकरं जर घरात रडायली तर त्या लेकराला चुनचुन्या गोळ्या देत होते, 4 आण्याच्या 10 पैशाच्या, आणि त्या चुनचुन्या गोळ्या दिल्या की लेकरू आपलं चगळीत बसत होतं. ते काय बैठकीत पाहुण्याला बेजार करीत नव्हतं आणि माईला चुलीपशी बेजार करीत नव्हतं. पण आता काळ बदलला, आता आला मोबाईल, आता काय चुनचुन्या गोळ्या राहिल्या नाही. लेकरू लय बेजार करले की माय काय करते, मोबाईल त्याच्या हातात देती, त्याला शॉर्ट व्हिडिओ लावून देती, मग ते बसतं ढकलीत. त्याला भूक लागत नाही, त्याला तहान लागत नाही, ते काय बेजार करत नाही. म्हणजे माय मोकळी आपली मालिका पाहाला, आहे का नाही ही परिस्थिती. मग तसं आता शेतकऱ्याला वावरातले कामं करावं का, ह्या KYC पीक विमा आला का, कर्जमाफीत नाव आलं का, अनुदान आलं का, ह्या गोष्टी करावं. म्हणजे ह्या कामासाठी आता शेतकऱ्याला 2 माणसं लागलीत, एकानं वावरात करायचं आणि एकानं नुसते हे कुटानेच पाहायचे, आहे का नाही ही परिस्थिती अशी. आणि त्याचमुळं या व्हिडिओच्या माध्यमातून घर बसल्या तुम्हाला कुठंही जायची गरज नाही, कोणाकडे जायची गरज नाही. तुम्ही वावरात आपलं लिंबाच्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली कोणतंही काम करताना सहजरित्या अगदी 5 मिनिटामध्ये ही KYC घर बसल्या करता येते. म्हणजे कुठं आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन 100 रुपये घालायची गरज नाही. इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र विनंती एवढीच असणार आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्याला शेअर करा, कारण त्यांचे हे हप्ते बंद पडू नयेत तेवढी काळजी मात्र घ्या. कमीत कमी आपल्या नात लागायला तरी पाठवा, दुसऱ्याला नाही पाठवलं तरी. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि चला तुम्हाला मोबाईलवर दाखवतो याची KYC आता कशी करायची. तर सुरुवातीला काय करायचं मित्रांनो, आपल्या मोबाईलवर प्ले स्टोअर आहे, त्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आणि इथं गेल्याच्या नंतर आपल्याला PM किसान हे ॲप सर्च करायचे. आता तुम्ही डाउनलोड केलेलं असेल तर चालतं आहे आणि नसेल तर डाउनलोड करून घ्यायचं. PM किसान हे सन्मान निधी असं येते, हे PM किसान GOI हे इन्स्टॉल करून घ्यायचं. आणि हे झाल्याच्या नंतर आपल्याला एक आधारची RD लागणार आहे. आधार RD असं टाईप करायचं, त्यामध्ये आधार फेस ID RD असं दिसतंय, तुम्ही टाईप केलं तरी चालतं, आधार फेस. बस हे पुन्हा यालासुद्धा आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं. आता मी हे इन्स्टॉल केलेलं आहे, याला नुसतं इन्स्टॉल करायचं, याला बाकी कोणतीही प्रोसेस करण्याची गरज नाही. आता त्यानंतर आपण जे PM किसानचं ॲप डाउनलोड केले, आपल्याला ते PM किसानचं ॲप यामध्ये ओपन करायचे. हे जे डाउनलोड झालेलं आहे, इन्स्टॉल झालेलं आहे, याला ओपन करायचं. आता ओपन केल्याच्यानंतर आपल्याला ज्या काही परमिशन मागित असेल त्या परमिशन त्याला द्यायच्यात, तो त्यानंतर नेक्स्ट करायचं. आता यासाठी आपलं लोकेशन जे आहे ते आपल्याला लोकेशनसुद्धा चालू असणं गरजेचं असतं. मग सेटिंगमध्ये गेल्याच्यानंतर इथं लोकेशन चालू करून घ्यायचं आणि परत यायचं. त्यानंतर परत आल्याच्यानंतर आपल्याला इथं ऑप्शन दाखवतं इंग्लिश किंवा हिंदी, आपल्याला जे पाहिजे ते ऑप्शन निवडायचं आणि सबमिट करायचं. थोडी प्रोसेस घेतं ते आणि त्यानंतर लँग्वेज अपडेटेड असं म्हणतं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथं 2 ऑप्शन येतात, अपडेट मोबाईल नंबर आणि लॉग इन. आता ज्यांचं PM किसान योजनेचे पैसे येत होते तर त्यांच्यासाठी इथं लॉग इन करायचं आहे. आता लॉग इनला गेल्याच्यानंतर लॉग इन टाईप असा ऑप्शन येते, त्यामध्ये स्टेट ऑफिशियल, बेनिफिशियरी, एक्सटर्नल युजर्स आणि व्हिलेज ऑफिसर. तर आपण बेनिफिशियरी आहोत, मग बेनिफिशियरी निवडायचं. आता प्रत्येकाकडे रजिस्ट्रेशन ID नसणार आहे, इथं 2 ऑप्शन आहेत, रजिस्ट्रेशन ID आणि आधार नंबर. तर आधार नंबर हा प्रत्येकाकडे, मग आपला इथं आधार नंबर टाकून घ्यायचा. आणि फेशियल KYC लॉग इन यावर क्लिक करायचं. ॲग्रीला क्लिक करायचं, स्कॅन फेस असं करायचं. त्यानंतर त्याला परमिशन द्यायच्या. ते इन्स्टॉल होतं, थोडा वेळ घेतं, थोडा वेळ थांबायचं. त्यानंतर इथं आपल्याला प्रोसेस मागतं. आता इथं काय बघा, लक्षात घ्या,
इथं वरी जो चेहरा दाखवतो त्याप्रमाणे चेहरा घ्यायचा आणि इथं खाली जे दाखवायले डोळे फिरवायचे तसं त्याप्रमाणे आपला चेहरा सगळ्या ह्या प्रोसेस करून घ्यायच्या. इथं क्लिक करायचं. आय एम अवेअर दीज ॲडवायझर्स अँड नीड टू बी शोन अगेन आणि प्रोसीड यावर क्लिक करायचं. त्यानंतर इथं आपल्याला आपला चेहरा घेणार ते. घेतल्याच्या नंतर इथं आपल्या डॅशबोर्डवर येणार. त्यानंतर आपल्याला इथं डॅशबोर्डवर क्लिक करायचं. मग इथं आपल्याला आपली जे काही स्टेटस आहे ते स्टेटस इथं दाखवणार आहे. आपलं तिथं नाव दिसणार आहे, आपला रजिस्ट्रेशन आय डी दिसणार आहे, आपला जो काही पत्ता आहे तो पत्ता दिसणार आहे. आणि स्टेटस असं दाखवतं लँड रेकॉर्ड सीडिंग स्टेटस यस, आधार सीडिंग विथ बँक अकाउंट स्टेटस यस आणि KYC स्टेटस यस अशा पद्धतीने इथे दाखवतं. आणि आपल्याला जर पुन्हा दुसऱ्या शेतकऱ्यांची KYC करायची असेल तर KYC फॉर अदर बेनिफिशरीज यावर क्लिक करून करू शकता किंवा बेनिफिशरी स्टेटस याला क्लिक करून आपण स्टेटससुद्धा हप्त्यांचं जे काय आहे ते इथं आपण सहजरित्या बघू शकता. अशा पद्धतीने ही सोपी पद्धत आहे. आपल्या सर्व माहिती लक्षात आलेली असेल. अशा पद्धतीनं आपण आपली KYC करून घेणं गरजेचं आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.